जरा धीरे से बजा भगवंताला देता आलं पाहिजे। बस जर मन भगवंताला तुम्ही दिलं ना तर निश्चित तो भगवान परमात्मा आपल्याला प्राप्त होईल। कारण परमार्थामध्ये विश्वासाला, भावाला, श्रद्धेला खूप किंमत आहे। परमार्थातलं भांडवल म्हणजे काय? विश्वास। परमार्थातलं भांडवल म्हणजे काय? प्रेम, भाव, श्रद्धा। जसं प्रपंच करण्यासाठी आपल्याला भांडवल लागतं, कशाचं? पैशाचं भांडवल लागतं, धन लागतं। तसं परमार्थ करण्यासाठी सुद्धा भांडवल लागतं, ते विश्वासाचं, भावाचं लक्षण। म्हणून या भावाने, या अंतःकरणापासून भगवंताचं नामस्मरण जर आपण केलं तर जीवनामध्ये आपला उद्धार होईल। कारण नाम हे अमृतापेक्षाही गोड आहे आणि नामस्मरणच केलं पाहिजे, बाकीच्या मार्गाने जाऊ नका। हे माऊली आपल्याला सांगतात, वाया अनेक पंथा जासील जनी। माऊली स्वतः एक योगी आहे आणि ते योगी असताना सुद्धा आपल्याला सांगतात, योगिया साधली जीवन का। योग्यांच्या वाट्याला दीर्घकाळ असं जीवन आलं। बाबांना तुम्ही योग्याच्या वाट्याला जाऊ नका, योगियाच्या वाट्यात जे निघाले ना सुमटा, त्या दुःखाची त्याच्या वाट्याला दुःख आलेलं आहे, बाकीच्या मार्गाने जाऊ नका। ज्ञानोबांनी योगाविषयी फार सुंदर वर्णन केलेले ज्ञानेश्वरीमध्ये, मला वाटतं 6व्या अध्यायामध्ये, 6व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीचा आत्मसंयम योग सांगितलेला आहे। त्यामध्ये माऊली म्हणतात की प्रत्येकाच्या देहामध्ये 72,000 नाड्या असतात, त्यामध्ये 24 नाड्या मुख्य प्रधान असतात, 3 नाड्या प्राणवाहक असतात, इडा, पिंगला आणि सुषुम्ना। त्यामध्ये श्वास घेणं, श्वास सोडणं, श्वास थांबवणं, त्याला पूरक, कुंभक, रेचक म्हणतात। जर त्यांचं घर्षण झालं तर एक प्राणायाम तयार होतो, तो म्हणजे अगर्भ प्राणायाम आणि दुसरा म्हणजे सगर्भ प्राणायाम। जर त्यांचं घर्षण झालं तर एक कुंडलिनी शक्ती जागृत होते आणि मध्ये मेरुदंडातून वाहणारी जी सुषुम्ना नाडी असते ना, ती षडचक्रांचं मेदन करीत करीत ब्रह्मरंध्रातून जाते आणि मग योग्याला समाधी लागते। हा माऊलींचा अनुभव आहे, हा अनुभव आपण घ्यायचा नाही।
कारण हे इतकं कठीण नाही की एखादी जरी अवस्था चुकली तर मृत्यू सुद्धा येऊ शकतो. त्यामुळे या कठीण मार्गाने जाऊन देव मिळवण्यापेक्षा जर सोप्या मार्गाने देव मिळत असेल तर काय हरकत आहे सोप्या मार्गाने जायला. नामसंकीर्तन साधना पण सोपे. म्हणून नामामृत गोडी, नामामृताची गोडी वैष्णवांना मिळाली. 2 उदाहरणं दिली, प्रल्हादाचं दिलं, एक उद्धवाचं दिलं. कयाधू ज्यावेळेस गरोदर होती, गरोदर असताना तिला नारद मुनींनी सांगितले, हे बघ तुझा पती हिरण्यकश्यप हा राक्षस आहे, देवाचा वैरी आहे. तुला जर वाटत असेल की तुझं होणारं बाळ त्याच्या वंशाचं होऊ नये किंवा त्याचा अंश त्याच्यामध्ये जाऊ नये, ते देवाचा भक्त बनावं, तर तू एकच काम कर, तू त्याच्यावरती चांगले संस्कार कर. तिने विचारलं संस्कार म्हणजे नेमकं काय करायचं. तेव्हा नारद मुनींनी तिला नारायण हा मंत्र दिला. तो मंत्र तिने जपायला सुरुवात केली आणि प्रल्हाद त्यावेळेस कयाधूच्या उदरामध्ये असताना तोच मंत्र प्रल्हादाच्या हृदयामध्ये जाऊन बिंबला. म्हणून सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवा लादला कृष्ण. संस्कार असतात काही संस्कार आपल्या माता भगिनींना देता आले पाहिजे. गर्भसंस्कार आपण त्याला म्हणतो. जसं मदालसेने सुद्धा संस्कार दिले आपल्या बाळाला. पाळण्यामध्ये असताना सांगितलं, बाळा अदेन शिवंत असताना सांगितलं, बाळा आदिगणा श्रीमंत आपली आई काय करते, मुलाला पाळण्यात घालते आणि पाळण्याची दोरी ओढत असताना म्हणते यू यू हड हड, यू यू हड हड. तिथपासून त्या बिचाराची जी हडहड सुरू होते ती मरेपर्यंत संपत नाही. मुलाला पाळण्यामध्ये घातल्यानंतर काय म्हटलं पाहिजे, काय झोपली गोठ्यात घरण्यातच उताई, परसात मेलीवर झोपला जाई जुई, मीठ पापण्या डोळ्याच्या मीठ पापण्या डोळ्याच्या गाते तुला मी गाई. आज माझ्या कारण हे बाळावरती संस्कार घडत असतात. फार गर्भसंस्कार तिथून पासून अंगाई गीतातून सुद्धा काही संस्कार होत असतात. आणि म्हणून हे संस्कार कयाधूने आपल्या प्रल्हादाला दिले. नारायण या मंत्राचा जप केला आणि तो मंत्र जपत असताना प्रल्हादाच्या हृदयामध्ये जाऊन तो मंत्र बिंबला. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवा लादला कृष्णदाता. उद्धवाला कृष्णासारखा दाता मिळाला. कारण ज्यावेळेस भगवान परमात्मा निर्याणाचा विषय बोलू लागले त्यावेळेस उद्धवजी म्हणतात की देवा मला पण तुमच्या सोबत यायचंय, मला तुमच्याशिवाय आता करमणार नाही. इतके दिवस तुमच्या सानिध्यामध्ये घालवलं. तर भगवंत म्हणतात उद्धवा तुला जर का माझी प्राप्ती करायची असेल तर तू एकच काम कर. उद्धवा समुखे सांगे श्रीकृष्ण संत सेवा जाण सकळ श्रेष्ठ. तू अगोदर संतांची सेवा कर, नंतर तुला माझी प्राप्ती आपोआप होईल. म्हणून उद्धवा लादला कृष्णदाता. उद्धवाला कृष्णासारखा दाता मिळाला. म्हणून अगोदर संताची संगती, संताची सेवा करा, संताची संगत करा आणि ते संत महात्मे आपल्याला भगवंताच्या प्राप्तीसाठी हित ते करावे. देवाचे चिंतन सोपं साधन सांगतील, सुलभ साधन सांगतील, पण हे साधन फक्त एखादा भाग्यवान
संत एखादा विरळाच जाणू शकतो अभंगाच्या ज्ञानेश्वर